आता आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न म्हणजे पाळी रिलेटेड. आता विद्यार्थ्यांची जे एज आहे त्या एज मध्ये वन ऑफ द कॉमन प्रॉब्लेम इज की आमची पाळी अनियमित आहे किंवा जास्त आहे किंवा कमी आहे किंवा पाळी रिलेटेड जे काही प्रश्न असेल त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता पाळी नॉर्मल आहे की नाही ते आपण ओळखायचं कसं? ऍक्च्युली पाळी 12-13 वर्षानंतर चालू होते, पण आजकाल जसं चाललं आहे आपलं जेवण, आपलं लाईफस्टाईल, त्याच्यामुळे आताची मुलींना 9 किंवा 10व्या वर्षी किंवा 11व्या वर्षी पण पाळी सुरू होऊन जाते. तर ही सामान्य गोष्ट आहे, त्याच्यासाठी घाबरायची गरज नाहीये. पण लवकर पाळी सुरू झाली तर काय करावं आणि नॉर्मल पाळी कशी ओळखावी त्याच्याबद्दल बोलूया आपण. पाळी जेव्हा पण चालू होते, कोणत्याही वयाला ती चालू झाली की 6 महिने ते 1 वर्ष लागतं पाळी नॉर्मल व्हायला. ते 1 वर्षात ती मुलींचं शरीर ऍडजस्ट होतो हे नवीन चेंजला. म्हणून ते 1 वर्षापर्यंत पाळी जर अनियमित असली किंवा पाळी जास्त येते कमी येते ती स्वाभाविक गोष्ट आहे, त्याच्यात घाबरण्याची गरज नाहीये. पण पाळी खूप जास्त येत असेल, अंगावरचं रक्त खूप जास्त जात असेल तर नक्की डॉक्टरांची सल्ला घ्या. प्रत्येक 5-10 दिवसात तिला अंगावरनं रक्त जात असेल तर नक्की डॉक्टरांची सल्ला घ्या. ते अंगावर काढायची पण गरज नाहीये. आता नॉर्मल पाळी म्हणजे काय? काही लोकांना 2 दिवसच पाळी येते, काही लोकांना 7 दिवस पर्यंत येते, पण हे दोन्ही गोष्ट नॉर्मल आहे. 2 ते 7 दिवसाचं मध्ये ब्लिडिंग जातं, ती नॉर्मल गोष्ट आहे. 1 महिन्यात पाळी एकदा आली पाहिजे, ती नॉर्मल गोष्ट आहे. महिन्यात तुम्हाला 2दा पाळी येते किंवा 2 महिन्यात एकदा पाळी येते, ती नॉर्मल नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना दाखवावं लागतं. पाळीमध्ये दुखणं पण नॉर्मल गोष्ट आहे. सगळ्यांना पहिला दिवस, दुसरा दिवस पाळीच्या वेळेस दुखतं, पोटात थोडीशी पाठ पण दुखते. पण खूप असह्य दुखणं होत असेल की तुम्हाला दिवसभर झोपत राहावं लागतं किंवा तुम्ही दिवसाचे काम करू शकत नाही तर नक्की डॉक्टरांची सल्ला घ्या. म्हणजे पाळी 2 ते 7 दिवस पर्यंत राहते, महिन्यात एकदा येते आणि थोडंफार पोटात दुखतं. दिस इज नॉर्मल मेन्स्ट्रुएशन. ह्याच्या ऐवजी काही बदल होत असेल तर प्लीज डॉक्टरांकडे जा आणि त्यांची सल्ला घ्या. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळीच्या वेळेस स्वच्छता कशी जाळवायची. आता बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये भेटतायत आपल्याला. काही मुली नॉर्मल कपडे वापरतात, काही पॅड वापरतात, काही टॅम्पून्स आहे किंवा मेन्स्ट्रुअल कप्स आहे. तुम्ही जे काय वापरत त्याची एक पद्धत असते आणि त्याच्यात स्वच्छता जाळवणं महत्वाचं असतं. ह्यांनी आपण तिथले इन्फेक्शन्स टाळू शकतो. मेन्स्ट्रुअल कप्स जास्त करून विद्यार्थ्यांची वयासाठी नाहीच आहे, पण जर तुम्ही वापर करत असाल तर त्याची पूर्ण माहिती घेऊनच करा आणि तुम्हाला ते पूर्ण समजलं असेल त्याच्याबद्दल तरच ते वापर करा अशी आम्ही अपेक्षा करतो. पॅड जर वापरले तर एक पॅड 6 ते 8 तासापेक्षा जास्त ठेवायचं नाही. कमी भरलं असेल तरी प्रत्येक 6 तासांनी पॅड बदलत राहणं गरजेचं आहे. पॅड कुठे टाकतो आपण ते पण महत्वाचं आहे, कारण त्याचं आपलं साचलेलं रक्त असतं. ते व्यवस्थित फोल्ड करून एक पेपर बॅग मध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून त्याला डस्टबिन मध्ये टाकायचं, फ्लश करायचं नाही. टॅम्पून्स वापरलं तर तेही पेपरमध्ये गुंडाळून डस्टबिन मध्ये टाकायचे. आणि मेन्स्ट्रुअल कप जर वापरले तर त्याच्यासाठी तर पूर्ण एक वेगळं लेक्चर होऊन जाईल, कारण त्याची ते साईज, फिटिंग सगळं बघावं लागतात आणि मेन्स्ट्रुअल कप कसे धुवायचे, कसे वापरायचे ते शिकवावं लागतात मुलींना. पण हे गोष्टवर पण लक्ष देणं गरजेचं आहे.